नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. नवीन दिवस आणि नवीन सुरुवात. आज मेन मला काम करायचं आहे, म्हणजे माझा किचन सेट करायचं आहे. जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की ज्या काही बरण्या वगैरे आणलेल्या आहेत, ज्या शेल्फ लावलेले आहेत त्याच्यावर मला बरण्या ठेवायच्यात आणि किचनची क्लिनिंग पण करायची आहे. तर आज तो दिवस आहे, ते मी आज सगळं करणार आहे. आणि प्रीतला पण सुट्टी आहे आज, तर तो पण मला थोडा मदत करणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आधी माझं किचन कसं होतं आणि थोडेफार चेंजेस केल्यानंतर आता माझं किचन कसं दिसतंय ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बनवतंय? चहा आणि आंबोळी. थोडंसं पीठ राहिलं होतं, तर आता चहा बनवते. एका साईडला चहा तापत ठेवते, म्हणजे चहा करते आणि एका साईडला दूध तापत ठेवलंय. वाव वाव. नाश्ता ऑलरेडी केलाय, पण चहा घ्यायचं बाकी राहिलेलं. त्यामुळे चहा वेळ आणि थोडंसं पीठ ठेवलेलं मी माझ्यासाठी. मला सकाळ सकाळ आंबोळी खायला आवडते चहा सोबत मस्त आणि कडक आवडतं मेन म्हणजे, म्हणून सावकाश निवांत करत बसते मी आंबोळी. चहा होईलच आता थोडा वेळ. दूध तापत ठेवलंय मी. तू चहा पिणार? मस्त नाश्ता केला पोट भरून. आणि आज बाहेर पाऊस खूप जास्त जोरात पडतो, म्हणजे कंटिन्यू चालूच आहे रात्रीपासून पाऊस. तर थंडी थंडी वाजायला लागली अशी एकदम. आता किचन सेट करायचंय मला. बरण्या मी काल रात्री धुवून ठेवलेल्या, मला लावून ठेवायचंय सगळं. आता त्याच्यामध्ये थोडी मदत करशील ना मला? हो नक्की. मग मला किचन सेट करायचं आहे पूर्ण. मग नंतर तुम्हाला दाखवण्यास फायनल आपलं किचन कसं झालंय ते. तर आता परत जेवणाची तयारी करायची आहे परत मला. तू खाणार आहेस का पोळा? खाणार 2 आईसारखं एवढी एकदम पातळ मला नाही जमत, पण प्रयत्न करते मी करण्याचा. म्हणून बायकोचं ऐकायचं असतं नेहमी. सांगते झालाय नाही, शिजलाय नाही अजून, तो लगेच त्याला फ्लिप केला. ह्या काय भारताचा नकाशा? ऑस्ट्रेलिया काय पलट का त्याला? पलट कडक होऊ दे मग खा तू. सांगते झाला नाही तरी बघ. हा प्रीतच्या स्टाईलचा पोळा आहे, म्हणजे आंबोळी आहे. या खायला. या नाश्ता करायला. हा आमचा दुसरा नाश्ता आहे. सकाळी ऑलरेडी अंडा राईस आम्ही खाऊन झालाय. आता शेड आहे सकाळी, तर मग काय नाही काय आमचं चालू असतं. मी नुसती किचन मध्येच असते, काय नाही काय खाऊ बनवून. तर थोडासा पीठ होता तर मस्त केला. आणि हा माझा आहे. परफेक्ट झालाय ना आई? कसं झालंय सांग मला. बघ पोरगी शिकली तुझी करायला. नाही तर चहा. या नाश्ता करायला, चहा प्यायला. काय करतोयस? एवढे 3? मस्त जरा वातावरण फ्रेश करायला. जर जास्त धूर होते असं नाही वाटत आहे? नाही, थोडा कमी धूर आहे. बघ हे काय करतेस? हे बघ बरण्या लावायला बी चालू आहे. तर भरते सगळं बरण्यांमध्ये. चहा पावडर नवीन काढली, टाटाची आता काढले. आणि सगळे फ्लेवर असे ट्राय करत असतो. आता ही काढले नवीन वाली. वासच मस्त, ती इलायची वाली आहे ना. मस्त वास येतोय. तर या सगळ्या काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवते. चहा पावडर, साखर आणि हे पण रिकामे करायचे वरचे डबे. सगळ्याच्या बरण्या आणल्यात आपण डीमार्टवरून, त्याच्यामध्ये काय ना काय भरून ठेवते. मदत कर ना मला जरा. प्रीत मला मदत करतोय. ह्याच्यामध्ये साखर टाक. पुरेल ना ती? त्याच्यामध्ये सगळी राहिली ना. हा तेच झालं. साखर, चहा पावडर झालं. आता मला ना मसाल्याच्या डब्यामध्ये हळद भरायची आहे. मसाल्याच्या डब्यामध्ये हळद टाकते. जरा संपलेली. तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी असतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्याकडे तर हे सगळे गोष्टी मसाल्यामध्ये आहेत. म्हणजे आपलं राई, जिरं आणि ही मसाल्याची जी पानं असतात ती. आणि ह्याला काय होतात? लवंग आणि हे धण्याची पावडर. आणि ह्याच्यामध्ये मी ना केसर ठेवलंय. तो फ्रीजमध्ये नसतो ठेवायचा म्हणून मी ह्याच्यामध्ये ठेवलाय. लगेच लागलं तर मला घेता येईल. आणि
हा मसाल्याचा जो डबा आहे ना तो असा आहे, जे आपल्याला याच्यातून दिसेल. मस्त. असा आहे माझा मसाल्याचा डबा. झाला. आणि हळद ठेवू वरती परत. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही केलेली आहे अरेंजमेंट. बरण्या वगैरे सगळ्या लावून ठेवल्यात आणि इथे ज्या गोष्टी आहेत, इथे अशा गोष्टी ज्या मला रोज वापरायला लागतात अशाच गोष्टी ठेवल्या. जास्त काय वजन मी त्या फळ्यांवर ठेवलेल्या नाही. इथे चहा पावडर ठेवलंय, साखर ठेवलंय, खड्याचं मीठ ठेवलंय, बारीक मीठ, आणि इथे मसाला ठेवलाय चहाचा, आणि वरती मसाला ठेवलाय, पास्ता आहे आणि बासमती तांदूळ ठेवले. मसाला अजून मला भरायचा आहे. आणि इकडे मी मसाल्याचा डबा ठेवलाय आणि इकडे बदाम आहे, साबुदाणे आहेत आणि मुसळी ठेवलेत. ज्या अशा गोष्टी त्या मला रोज लागतात. आणि इकडे तेलाची इकडेच ठेवले, आता सगळं ऑइल लागतं म्हणून मी तेलाचं जी काय होतं त्याला किटली, तेलाची जी किटली आहे ती मी इथेच ठेवलंय. आणि हनीची जी बॉटल आहे ती खूप वजन आहे म्हणून मी ती इथेच ठेवली. आणि तो साईडला आहे तो गुळाचा डब्बा आहे. आम्ही साखरेचा चहा जरा कमी केलाय, गुळाचा चहा घेतलाय म्हणून गुळ त्याच्यामध्ये आहे अर्धा किलो, म्हणून तो मोठा डबा तसाच ठेवला मी. आणि इकडे आपल्या पाण्यासाठी हंडे ठेवलेले आहेत. आणि आता इकडे सगळं क्लीन वाटते, मस्त मोकळं मोकळं वाटते. इकडे सगळं सामान मी इकडे शिफ्ट केलंय, तर छान वाटते बघायला आपण. तर अशी आमची टेम्पररी अरेंजमेंट आम्ही केलेली आहे आमच्या किचनसाठी. आणि खाली सुद्धा आम्ही पडदे लावलेले आहेत. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितले असेल कसं आम्ही लावलेले आहेत ते पडदे. अशी क्विक झटपट होणारी आमची चेंजेस तुम्ही बघू शकता. कसे वाटतात हे आमचे चेंजेस किचन मध्ये मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आता वापरायला पण मला मस्त वाटते, जरा एकदम छान छान वाटते, जरा काहीतरी नवीन असं वाटते. आणि गाईज तुमचे काही सजेशन असतील अजून किचन अजून कसं आम्ही डेकोरेट करू शकतो तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. काही चेंजेस करू शकतो का आम्ही आमच्या किचन मध्ये अजून, तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ट्रॉल्याचं काम करायचं आहे म्हणून सध्यापुरती आम्ही हे अशी अरेंजमेंट केलेली आहे. आणि आता सध्यापुरती एवढ्याच इथे बरण्या दिसतात, अजून मला लावायचे आहेत कडधान्य, जसं जसं अजून मला बरण्या भरायच्या आहेत. पण सध्यापुरती मी एवढं केलेलं आहे, मला आवडले, छान वाटते. प्रीतनी मदत केली त्याच्याबद्दल थँक्यू. मंडळ आभारी आहे. कॅमेरामॅन प्रितेश पाटील, संकेता पाटील. तर बिफोर म्हणजे आधी जर तुम्ही किचन बघितलं तर कसं होतं आणि नंतर किचन कसं झालं, किती फरक आलाय तो तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तर आता आमची जेवणाची तयारी चालू आहे. आज आहे जेवायला भाजी, थोडासा काहीतरी फ्राय करून खायची इच्छा झाली आणि बाहेर पाऊस खूप जोराचा पडतोय, तर आम्ही विचार केला बटाटा भाजी बनवूया. तर प्रीत मला मदत करतोय. तर आज बनवतोय प्रीत बटाटा भाजी, बटाट्याची भाजी स्पेशल. आणि ओटा मस्त बघू शकताय. ओटा भाजीच्या वेळेस मस्त एकदम कुरकुरीत झाले बा, आवाज येतोय. असं भजी वगैरे बनवण्यामध्ये प्रीत एक्सपर्ट आहे. या गरमागरम भजी खायला. तर आज आहे मटकीची भाजी, मस्त भाजी बनवली मटकीची. वांग बटाट खायचंय तुला वांग बटाट, मला माहिती आहे तुला वांग आवडत नाही. मस्त कवळं होतं वांग. आणि भजी प्रीतनी बनवलेली. अच्छा, माझ्या हातची स्पेशल स्पेशल भजी. नवरे लोकांना भजीच जास्त येते. आणि मस्त बाहेर पाऊस पडतोय, गरमागरम भजी खाण्यामध्ये अजूनच मजा वेगळी आहे. बस तुला काय करायला, तर या जेवायला. असं आहे आमचं ताट. ये. आम्ही ज्या किचनमध्ये जे काही चेंजेस केले ते तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा सांगा. आणि जे काही किचनमध्ये जे मी प्रोडक्ट वापरलेले आहेत ते शेल्फ बोला, ज्या काही किचनच्या उपयोगी वस्तू ज्या मी ऑनलाईन ऑर्डर केल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेलच. कसा वाटला मला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचे कमेंट आले की मला खूप छान वाटतं, थोडंसं मोटिवेटिंग वाटतं रोज ब्लॉग करण्यासाठी. आणि आपली फॅमिली तर खूप मोठी करायची आहे, तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. तर चला मग भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.